हिंगोलीत राज ठाकरेंची भेट मिळाली नसल्यानं पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर झालेत। 12 वर्षांपासून काम करतोय मात्र भेटच होऊ दिली जात नसल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे। राज ठाकरेंची भेट झाली नसल्यानं मनसे पदाधिकाऱ्यांची घोर निराशा झाली आहे। हिंगोली दौऱ्यात मनसे जिल्हाध्यक्ष बंडू कुटेंना विधानसभा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। काय तुमचं म्हणणं आहे सांगा। इथून आला तिथून 1200 किलोमीटर आमची भेट होऊन झाली का? मजाक करायला काय एवढ्या राजकारणात ते एवढा गद्दार 2004 पासून काम करतो आम्ही इथं। तुम्ही तर म्हैसेच्या कळमनुरी तालुका अध्यक्ष आहात। अध्यक्ष इथे जे काहीच नाही, इथं फक्त 2च अध्यक्ष आहेत। दोघांच्यात चालायला इथं काहीच नाही। मग करा इथं एवढे राहते का? एवढे राजकारण काय तुमचं म्हणणं आहे सांगा। तर या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांच्यासोबत। संतोष, नेमका काय प्रकार घडलेला आहे आणि या कार्यकर्त्याचं नेमकं म्हणणं काय? आज राज ठाकरे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते। त्यांना भेटण्यासाठी तालुक्यातील म्हणजे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते आले होते शासकीय विश्रामगृह येथे। मात्र हिंगोली जिल्ह्याची जी काही टीम आहे त्या टीमनं राज ठाकरे यांना भेटू दिलं नाही असा आरोप आहे। आणि मनसेचे उप जिल्हाध्यक्ष जे आहे तर कळमनुरीचे आहेत विनोद बांगर, हे सकाळपासून राज ठाकरे यांची प्रतीक्षा करत होते। आमचा विठ्ठल जो आहे तर 12 वर्षानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये आलाय, त्याला आम्हाला भेटू द्या, निदान आमचं त्यांना एकदा बोलणं तरी होऊ द्या। आम्ही गेल्या अनेक वर्षापासून त्यांचं काम करतोय, 15 वर्षापासून काम करतोय, मात्र आमची एकदाही भेट झाली नाही। त्यामुळं आज राज ठाकरे हिंगोली जिल्ह्यात आलेत, आमची भेट तरी होऊ द्या, निदान त्यांना आम्हाला डोळे भरून पाहू द्या असे आज ते कार्यकर्ते घेऊन बसले होते। मात्र त्यांना जाऊ दिलं नाही, भेटू दिलं नाही। त्यांनी थेट आरोप जो आहे तो हिंगोली जिल्ह्याची जी काही टीम आहे, बंडू कुटे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांनीच आम्हाला भेटू दिलं नाही असा आरोप देखील विनोद बांगर यांनी केला आहे। प्राची, धन्यवाद संतोष, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आमचा कळमनुरी तालुका अध्यक्ष विठ्ठल देशमुख आणि त्याच्यासोबत ते आलेले वरिष्ठ सगळी मंडळी वापस गेली। कमीत कमी तालुक्यातून 2-2 जणांना भेटून द्यायचं ना। त्या साहेबाच्या भरोशावर आम्ही इथं काम करतो, इथं उड्या मारतो, लोकांचे प्रश्न सोडवतो। एवढं कुठं असते का? एवढा अन्याय होऊ नये। मी फक्त जनतेचं काम करतोय, जनता मला आशीर्वाद देते आणि मीडियावाले मला साथ देतात। त्याच्यामुळे आता कुठतरी त्याच्या पोटात दुखाने म्हणून अशा गोष्टी झालेल्या आहेत। याच्या पुढे जोपर्यंत साहेब आम्हाला काही निर्णय देणार नाही आपण हे करणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।